बोल्ट. स्वप्ने सरांना त्या हुसेन बोल्टबद्दल जास्त माहिती आहे, कारण की तो रनर होता आणि त्यानं 100 मीटरची स्पर्धा अवघ्या 9 सेकंदात पार केली आहे. त्याचा तो एक रेकॉर्ड आहे आणि तो रेकॉर्ड असताना आपल्या वर्गातल्या मुलांची सुद्धा स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेमध्ये काही मुलं असते. तर जो आळशी मुलगा असते त्या आळशी मुलाला म्हणते की बा तू या स्पर्धेमध्ये भाग घे. तेव्हा तो मुलगा म्हणते की मी तुला असं 100 मीटर पळा लागेल, तू किती सेकंदात ते पार करू शकणार. तर तो पोरगा म्हणते की मी जास्तीत जास्त 5 मिनिटं लागेल, 4 मिनिटं लागेल, असं जास्त सांगते तो. तर तो काही पळण्याची त्याची इच्छा दिसत नाही. मग तितक्यात शाळेत काय होते, एक आवाज म्हणजे काही 4-5 मुलं पळत पळत येतात आणि म्हणतात कावरलेला कुत्रा आला, कावरलेला कुत्रा आला. जसाही कावरलेला कुत्रा हा शब्द त्यांच्या कानावर पडते, तर जो आळशी मुलगा आहे तो आळशी मुलगा अवघ्या 7 सेकंदात ही जी 100 मीटरची स्पर्धा असते त्या 100 मीटरच्या स्पर्धेला अवघ्या 7 मिनिटात पार करते. सांगण्याचं तात्पर्य काय की तो जो आळशी पोरगा होता त्याच्यामध्ये क्वालिटी होती कुठली धावण्याची, परंतु ती जागृत झाली का नाही झाली. पण तेव्हा जागृत झाली ज्या वेळेस त्याच्यावर संकट आलं. तर संकट काळातली आपल्यातले जे गुण आपल्याला ओळखता आले पाहिजे की आपण हे करू शकतो, आपल्याला दिलेली जबाबदारी आपण ती पार पाडू शकतो. हे जेव्हा आपल्याला आत्मसात होत नाही तोपर्यंत आपण काही बनू शकतो का नाही. पण आपल्याला बनण्यासाठी आपल्यातलं काय करावं लागेल, कुठला तरी गुण समजून घ्यावं लागेल आहे ना. मग प्रत्येकाच्या अंगी कुठला ना कुठला गुण आहे, तो गुण तुम्ही आत्मसात करायचा आहे. आत्मसात करत असताना गायन, वादन, नृत्य, नाट्य, क्रीडा आहे ना, आहेत आपल्या शाळेत पण विषय शिकवले जातात. तर तुम्हाला कुठला आवडते विषय, गणित असेल, मॅथ असेल, इंग्लिश असेल, कोणी म्हणजे त्याला चांगलं बोलता येत असेल, तर आपल्यातले गुण आपण ओळखले पाहिजे आणि त्याला काय केलं पाहिजे, हां व्हेरी गुड. तर आपण ते करसाल अशी आशा अपेक्षा ठेवतो. ठीक आहे, करसाल ना.